देणाऱ्यांनी देत राहावे, घेणाऱ्यांनी घेत राहावे आणि देणाऱ्यांनी घेणाऱ्याचे हात घ्यावे. माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली, मी त्याचं उत्तर देत नाही. त्या झाडाला फळं लागतात, त्या झाडाला लोक गोटे मारतात. प्रदूषण कमी झालं, पण 22 लाख कोटी रुपये देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं. त्या लोकांचा धंदा मारला गेला, मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का? मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं भडवेगिरी केली नाही, 1 रुपया कधी घेतला नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही. येणाऱ्या काळामध्ये मी काम केलं म्हणजे काही उपकार केले असं मला वाटत नाही. मी नागपूरचा आहे, आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे मी जर कला संधी मिळाली तर मी माझं कर्तव्य केलं. ही गोष्ट खरी आहे. ताईंनी सांगितलं की देणाऱ्यांनी कधी या कानाचं त्या कानाला सांगू नये. मला आयुष्यामध्ये एक चांगली सवय लागली, मी कधी कटआउट लावत नाही, पोस्टर लावत नाही आणि वर्तमानपत्रात हात जोडून उभा असलेला जाहिरात लावत नाही. मी आत्ताच गमतीने म्हटलं की गणपतीच्या ह्याच्यामध्ये छोटा उंदीर तरी दिसते, पण आता असे पोस्टर लागतात की माझा, मोदींचा, शहांचा आणि आपल्या नड्डाचा फोटोच लक्षात येत नाही. तर मी म्हणलं अरे कमीत कमी उंदीर दिसते, त्याचा गणपतीचा तर आमचा तर दिसला पाहिजे, एवढा थोडा तपा असं गमतीने सांगितलं. ही गोष्ट खरी आहे की प्रचार केलाही पाहिजे, पण मागून काही मिळत नाही. शेवटी जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद जे आहे ते न मागता मिळतात. आपल्या इथल्या मराठीतल्या एका कवींनी मोठं म्हटलं की देणाऱ्यांनी देत राहावे, घेणाऱ्यांनी घेत राहावे आणि देणाऱ्यांनी घेणाऱ्याचे हात घ्यावे. आणि हेच खऱ्या अर्थाने चांगलं सूत्र आहे. अजून एक मला विनंती आहे की कमाल टॉकीज चौकामध्ये मी माझ्या आईच्या स्मरणार्थ जो ट्रस्ट आहे त्याच्यातर्फे MRI, CT स्कॅन, नंतर पॅथॉलॉजी, आपलं डायलिसिस, एक्सरे, या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. आणि माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कोणतं असेल तर ते झालं. मी अनेक पूल बांधले, रस्ते बांधले, टनेल बांधली. गरीब गरीब लोक येतात, जो MRI 17,000 रुपये डॉक्टर घेतात तो 1200 रुपयात होतो. आणि आता 7-7 दिवसाची वेटिंग लिस्ट आहे. आणि त्या गरीब लोक डोळ्यात पाणी आणून आशीर्वाद घेऊन जातात. मला असं वाटतं की राजकीय सामाजिक जीवनामध्ये जात, पंथ, धर्म, भाषेच्या वरती उठून गरिबाचा आशीर्वाद मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ताईंनी चिंता केली की माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली, मी त्याचं उत्तर देत नाही, कारण ते उत्तर दिलं की ती न्यूज बनते. ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला लोक गोटे मारतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं आहे. मी शेतकऱ्यांचा काम करतो. शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे, ऊर्जादाता झाला पाहिजे. शेतकऱ्याने डांबर बनवलं पाहिजे, म्हणून मनसर ते आपला 1 किलोमीटर रोड धानाच्या तणसापासून डांबर तयार करून आपण बनवलेला आहे. तो डांबर दाता, हायड्रोजन दाता आणि आता हवा इंधन तयार करायला आपण सुरुवात केली. ही माझी जी गाडी आहे इनोव्हा, ही शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून, मक्यापासून, शुगरकेन ज्यूस पासून, मोलॅसेस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर 100% चालते. आता शेतकऱ्याला फायदा मिळाला, प्रदूषण कमी झालं, पण 22 लाख कोटी रुपये देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं. त्या लोकांचा धंदा मारला गेला, मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का? ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या. पण काही चिंता करू नका, तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे. मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं भडवेगिरी केली नाही, 1 रुपया कधी घेतला नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात, कारण खराब काम केलं की मी ते ऐशी तशी करतो. त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही, तुम्ही होऊ नका. जनतेला सत्य माहीत असतं. आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकाराचा खेळ आहे. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या आशेपोटी अशा प्रकारच्या टीका टिप्पणी लोक करत असतात. मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे, पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही. पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं, माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं, या तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असणाऱ्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातली पुंजी आहे.
कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये लोकांचं प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी 45 वर्ष नागपुरात काम करतोय. आमदार झालो, अध्यक्ष झालो, मंत्री झालो, देशाचा अध्यक्ष झालो पार्टीचा. पण मी ठरवलं की कधी मला विमानतळावर घ्यायला कोणी येत नाही. तर मी गमतीने म्हणायचो की कोणी कुत्रही माझ्या स्वागताला येत नाही. पण आजकाल कुत्रा यायला लागला कारण मी Z+ असल्यामुळे पहिले कुत्रा फिरून जातो. पण मला विश्वास आहे की लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं आणि हेच प्रेम जे आहे हीच राजकारणातल्या नेत्याची सगळ्यात मोठी पुंजी असते. गरीब माणसाचं प्रेम आणि विश्वास याच्यात मी भाग्यवान आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जेवढं जेवढं जनतेचं भलं करता येईल, गरीब माणसाचं भलं करता येईल, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं भलं करता येईल, त्याचं काम करत राहिलं पाहिजे. मी काही साधू संन्यासी नाही आहे, माझाही परिवार आहे. पण एक गोष्ट खरी आहे की आपण सतत जर काम कमी, नेहमी लोकांना सांगतो की जे मतं देतील त्याचंही मी काम करीन आणि जे देणार नाहीत त्यांचंही काम करीन. जे योग्य काम असेल ते सगळ्यांचंच करीन. मला याचं जरूर दुःख आहे की बावनकुळे साहेबांना विधानसभेच्या निवडणुकीत या शहरात जेवढी मतं मिळायला पाहिजे तेवढी मिळाली नाही, ते मागे राहिले. पण त्याची नाराजी माझ्याही मनात नाही, बावनकुळे साहेबांच्याही मनात नाही आणि सुलेखा त्यांच्याही मनात नाही. मतं देणं हा तुमचा अधिकार आहे. कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे ठरवण्याचा लोकशाहीत तुम्हाला अधिकार आहे. कदाचित आमच्या सेवा कमी पडल्या म्हणून जास्त काम करण्याची गरज आहे, त्यामुळे आम्ही काम करत राहणार आहे. त्यामुळे या शहराने मतं दिले नाही दिले त्याचा काही फरक पडत नाही. आम्ही तुमच्याकरता काम करत राहू आणि कामठीला सुंदर स्वच्छ शहर बनवून आम्ही तुमचं जीवन बदलवल्याशिवाय राहणार नाही. मला आनंद आहे, बावनकुळे साहेबांनी सांगितलं की मिहानमध्ये 1.5 लाख लोकांना रोजगार मिळाला. मला वाटतं बावनकुळे साहेब माझ्याबरोबर होते टाल कंपनीमध्ये आणि ज्यावेळी तिथे 3,500 मुलं काम करत होते त्यावेळी मी त्याला विचारलं तू कुठला आहे. तर मौदा तालुक्यातल्या कामठी तालुक्यातल्या गावातले अनेक मुलं टाल कंपनीमध्ये काम करतात, मिहानमध्ये काम करतात. या लाखो गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांचं जीवन सुखी समृद्ध आणि संपन्न झालं पाहिजे आणि गरीब माणूस खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने जगला पाहिजे. हेच खरं राजकारण आहे. आणि हे करत असताना आम्ही सगळ्यांनी जे प्रयत्न केले त्याला आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मेट्रोकडनं जे मोठे मोठे मॉल तयार करायचे आहेत त्याच्या मीटिंग घेऊन मी कामठीतल्या गोरगरीब जनतेला रोजगार मिळेल असे मोठे मॉल आपण तयार करू. या शहराला स्वच्छ बनवू आणि या शहराला स्वच्छ करत असताना 24 तास पाणी आणि कचऱ्यापासून मुक्त करून एक सुंदर स्वच्छ शहर करण्याचा आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू असा विश्वास पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना देतो. आणि पुन्हा एकदा उड्डाणपुलाचं उशिरा कोयना एक काम पूर्ण झालं याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमाची सांगता आभार